नमस्कार फॅमिली। तर बघा, आज घरामध्ये एक स्पेशल नॉनव्हेज डिश बनवते। हा झिंगा आहे, कोळंबी पण म्हणतात, जास्त मोठा नाही आहे, मीडियम साईजचीच कोळंबी आहे। ह्याची मी बिर्याणी आज बनवणार आहे। झटपट झिंगा बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी 4 मोठे कांदे चिरलेत, लांब लांब टोमॅटो चिरलेत आणि 4 मिरच्या लांब लांब कापल्या आहेत। तर झिंगा बिर्याणीची रेसिपी बनवण्यासाठी मी तांदूळ शिजवून घेतलाय, म्हणजे भात शिजवून घेतलाय। साधाच घरातला तांदूळ आहे आणि त्याचीच मी आज झिंगा बिर्याणी बनवते, तर त्याचीच रेसिपी तुम्हाला दाखवते। तर गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल तापायला ठेवलंय आणि ह्यामध्ये टाकले 4 लवंगा आणि 4 काळी मिरी। तर ही झिंगा बिर्याणी आहे। झिंगा साफ केलेला आहे। मच्छी असो, झिंगा असो, चिकन असो, माझे मिस्टर मला साफ करून देतात। तर नॉनव्हेज जर घरात असेल ना, तर मच्छी वगैरे तेच साफ करून कट वगैरे करून देतात। तर त्यांनी मला झिंगा साफ करून दिला होता, तर मी आज त्यासाठी बनवते झिंगा बिर्याणी। तेल तापल्यानंतर 4 लवंग, 4 काळी मिरी, 2 विलायच्या टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला। तर तुम्ही म्हणाल कढीपत्ता कशाला, बिर्याणीत कोण कढीपत्ता टाकतं का? तर कढीपत्ता माझ्याकडे तेजपान नव्हतं आणि कढीपत्ता होता तो खराब होत होता म्हणून टाकून दिला। त्यानंतर मिरच्या उभ्या चिरलेल्या 4 ते टाकलेत आणि 4 उभे चिरलेले कांदे आहेत ते टाकलेत आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर ही झटपट होणारी बिर्याणी आहे, पटकन होते। तर झिंगा साफ होईपर्यंत भात शिजला आणि भात शिजल्यावर मी तो चाळणीमध्ये चाळून घेतला, जेणेकरून भात मोकळा मोकळा होईल। तर घरातल्याच तांदळाची करते, बिर्याणीचा काही स्पेशल तांदूळ वगैरे नाही आणलेला आहे। तर ही संध्याकाळी अगदी 15-20 मिनिटात ठरलं की झिंगा बिर्याणी करायची आणि झिंगा आणला होता, तर पटकन झिंगा बिर्याणी करायचा प्लॅन ठरला आणि मी करायला घेतली। कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर त्यात घरातच बनवलेली आलं लसूणची पेस्ट टाकली, चांगला 1 चमचा मोठा भरून, आणि मग ती देखील कांद्याबरोबर परतून घेतली। आता कांदा थोडासा गुलाबी झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो। तर मी जास्त काहीच टाकणार नाही आहे, सिंपल अशी रेसिपी करणार आहे, पण ही बिर्याणी एवढी टेस्टी झालेली, मुलांना आणि मिस्टरांना खूपच आवडली। मी बिर्याणी म्हणजे मी भात खातच नाही, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल। तर मला भात जास्त आवडत नाही, मला चपाती लागते आणि त्यासाठी मी सोबतच चपात्या पण बनवलेल्या बाजूलाच 2 माझ्या पुरत्या। तर बघा, कांदा फ्राय झाल्यानंतर मी टोमॅटो टाकलाय आणि हा टोमॅटो पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तो गळण्यासाठी, स्मॅश होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। त्यामुळे काय होईल ना, मीठ टाकल्यामुळे ना तो टोमॅटो व्यवस्थित स्मॅश होणार आहे। तर मी हा 5 रुपयाचं पॅकेट आणलं आहे बिर्याणी मसाल्याचं, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता। तर बघा, टोमॅटो चांगला फ्राय झाला आहे। आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते, जेणेकरून टोमॅटो एकदम स्मॅश होईल। तर बघा, मी मीठ टाकलेलं आहे। मीठ तुमच्या चवीनुसार, अंदाजानुसार टाका, तुमच्या तांदूळ किती आहे, शिवाय झिंगा किती आहे त्या हिशोबाने मीठ टाका। मी मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा कढईमध्ये हा कांदा टोमॅटो व्यवस्थित हलवून घेतला। मला खूप कमेंट येतात, नॉनव्हेज बनवत नाही का, नॉनव्हेजची रेसिपी टाक। तर मागे आला श्रावण महिना, त्याच्यानंतर बाप्पा आले, त्यामुळे काय नॉनव्हेज खाणंच झालं नाही आणि बाप्पांचं विसर्जन झाल्याच्या नंतर संकष्टी, एकादशी काय ना काय सुरूच होतं, त्यामुळे नॉनव्हेज बनवलं नाही। तर आता झिंगा आणलेलाच होता, म्हणजेच कोळंबी आणलेली होती, तर मी म्हटलं चला झिंगा बिर्याणी बनवूया आणि त्याची रेसिपी टाकूया। तर जो 5 रुपयाचा बिर्याणी मसाल्याचं पॅकेट होतं ते पूर्ण मसाल्याचं पॅकेट टाकलं, त्यानंतर हळद टाकली, गरम मसाला टाकला, घाटी मसाला टाकला, लाल तिखट टाकलं आणि हे सगळे मसाले व्यवस्थित हलवून घेतले। तर आपण ऑलरेडी ह्याच्यात मिरच्या टाकल्यात, तर मसाला टाकताना सांभाळून किंवा विचार करून टाका। आम्ही तर तिखट खातो, आम्हाला तिखटच लागतं, नाही तर शक्यतो मिरची आणि अख्खा मसाला टाकल्यानंतर आणि बिर्याणी मसाला टाकल्यानंतर कुठल्या मसाल्याची गरज नसते। पण जर मी फक्त बिर्याणी मसाला टाकून केलं ना, तर कुणाला एवढा आवडणार नाही। थोडासा आमचा घाटी मसाला ज्या वस्तूमध्ये नसेल, ज्या रेसिपीत आमचा घाटी मसाला नसेल तर चवच येणार नाही, त्या मसाल्याची सवय झालेली आम्हाला। आणि हा घाटी मसाला मी घरीच बनवते। आणि जर तुमच्याकडे एखाद दिवस भाजी नसेल ना, तर नुसतं घाटी मसाल्यात तेल टाकून पण तुम्ही खाऊ शकता चपाती किंवा भातासंग। तर बघा, हा मसाला जो कांदा टोमॅटोचा होता तो व्यवस्थित चांगला फ्राय झाला आहे। फ्राय झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये हा झिंगा टाकलेला आहे आणि आता हा झिंगा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। झिंगा जोपर्यंत राऊंड होत नाही, सर्कल होत नाही, तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे। मी थोडंसंच पाणी टाकलं, इथे तुम्ही बघू शकता, थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये झिंग्याला एक वाफ येऊ द्यायची, जेणेकरून
हा झिंगा शिजेल। झिंगा लगेचच शिजतो, त्याला वेळ लागत नाही आणि झिंगा शिजलाय का नाही हे चेक करण्यासाठी झिंगा जो सरळ असतो ना तो सर्कलमध्ये म्हणजे टर्न घेतो, तर अर्धवर्तुळ वगैरे होतो म्हणजे आपण समजून जायचं की हा झिंगा शिजलेला आहे। तर तुम्ही बघू शकता गोल गोल झाले झिंगा आणि आपला मसाला पण छानपैकी शिजलेला आहे। आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये हा जो शिजलेला भात आहे, उकडलेला तांदूळ आहे तो टाकत आहे मी। तर त्या तुम्हाला जर लेअरची करायची असेल ना झिंगा बिर्याणी तर ह्याच्यातली अर्धी भाजी काढून घ्यायची आणि मग ह्या कढईमध्ये अर्धी भाजी ठेवायची, त्याच्यात अर्धा भाताचा लेअर लावायचा आणि जी अर्धी भाजी आपण काढून ठेवतो बाजूला ती टाकायची आणि पुन्हा त्याच्यावर भात टाकायचा आणि तळलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची। अशी तुम्ही लेअरची झिंगा बिर्याणी करू शकता जशी मी कामावर करते, पण ही घरातच खायची होती त्यामुळे मी ही सरळ मिक्स केली। तुम्ही बघू शकता दोन्ही चमच्यांनी मी पटापट ही बिर्याणी एकत्र केली, कारण आम्हाला लगेचच जेवायला बसायचं होतं, मुलांना भूक लागली होती आणि मी त्यांना बोलली होती अर्धा तासात तुम्हाला जेवायला देते, तर त्यामुळे जेवण मला लगेचच वाढायचं होतं, त्यामुळे मी ही बिर्याणी लगेचच मिक्स करायला घेतली। तर अशा प्रकारे पटापट अशी बिर्याणी मिक्स करून घेतली आणि फक्त 15 ते 20 मिनिटात आपली बिर्याणी तयार आहे। तर मित्रांनो तुम्ही मला खूप छान छान कमेंट करता, तुमच्या प्रत्येकाचा कमेंट मी वाचते आणि कमेंट वाचल्यावर मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवायला अजून थोडीशी एनर्जी येते। तर असेच छान छान कमेंट करत जावा, माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा। मी घरकाम करते म्हणून मला इग्नोर करू नका। तर असेच नवनवीन रेसिपी मी तुम्हाला टाकत जाईल आणि छान छान रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल। तर मला असाच खूप खूप सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल की खरंच घरकाम करणाऱ्या बायकांचं जीवन कसं असतं, ते त्यांचं आयुष्य कसं, त्यांचं जीवन कसं जगतात। तर भात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक वाफ आणायची आहे, तर त्यासाठी मी झाकण ठेवलं आहे, 5 मिनटं वाफ काढून घेतली आणि पुन्हा एकदा वरचा खाली असा भात चांगला परतून घेतला। हा भात आहे ना ह्या झिंग्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे आणि त्या तांदळाला म्हणजे भाताला पण त्या मच्छीचं म्हणजे त्या झिंग्याचं फ्लेवर आलं पाहिजे, तर बिर्याणी अजूनच टेस्टी लागते। तर बघा आपली बिर्याणी ही तयार आहे, व्यवस्थित हलवलेली आहे मी। आता ही आपण सजवणार आहोत। ही सजवण्यासाठी तुम्ही तळलेला कांदा टाकू शकता ह्याच्यामध्ये, पण आमच्या घरात आहे ना चिकन बिर्याणी असू दे झिंगा बिर्याणी असू दे कोणालाच असा तळलेला कांदा वर टाकलेला आवडत नाही। तर मी काय केलंय, कोथिंबीर बारीक चिरली आहे, कोथिंबीर धुतली आहे, बघू शकता तुम्ही वाटीमध्ये मी पाण्यात ठेवलेली। मी कुठलीही वस्तू स्वच्छ धुवून मगच, मग ती कामावर असू दे किंवा घरी असू दे, स्वच्छता पहिले, कारण की आपण त्या वस्तू खाणार आहोत, आपल्या पोटात जाणार आहे। तर मी ही कोथिंबीर आधी 2 पाण्याने धुतली, मग चिरली आणि पुन्हा वाटीत पाणी टाकलं आणि मग त्यात कोथिंबीर ठेवली। तर आपली ही बिर्याणी तयार आहे आणि ही या झिंगा बिर्याणीवर मी कोथिंबीर टाकून आपली बिर्याणी तयार केली। तर तुम्ही बघू शकता आपली झिंगा बिर्याणी तयार आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे, तुम्हाला एकदा जवळून दाखवते बघा। तर आपली झिंगा बिर्याणी तयार आहे अगदी 20 ते 25 मिनिटात। तर तुम्ही पण एकदा बनवा, ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी मला कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा। तर अशी मोकळी मोकळी आणि टेस्टी गरमागरम बिर्याणी आपली तयार आहे। या बिर्याणी बरोबर काकडी, कांदा, टोमॅटोची कोशिंबीर खूपच टेस्टी लागते। मी आता बनवणार आहे बिर्याणी सोबत खायला। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।